नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आजचा आपला 15वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंडे नृतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाध्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. काल आपण हिरण्याक्षाच्या वधाची गोष्ट ऐकली. हिरण्याक्षाचा वध होतो. खूप तुंबळ युद्ध झालेलं सविस्तर वर्णन भागवतात केलेलं आहे. आणि म्हणजे कित्येक वेळा देवाने त्याच्या युद्ध कौशल्याची प्रशंसा केली आहे, नीतिमत्तेची प्रशंसा केली आहे. कारण एकदा देवांनी त्याला गदा मारली हनवटीवर आणि त्यांनी त्याच क्षणी ती जोरात प्रतिकार केला आणि ती गदा पडली खाली. तर तो अगदी इतक्या तावात हिरण्याक्ष असतो की भगवंताला मारायला, पण तो न मारता शांत उभारतो. कारण भगवान निशस्त्र असतात. त्यावेळी भगवंतांनी त्याची खूप स्तुती केली आहे की तू निशस्त्र शत्रूवर हल्ला करत नाहीस, तुझी नैतिकता खूप श्रेष्ठ आहे, असं ते बोललेले आहे. अनेक दिवसांच्या युद्धानंतर एकदाच हिरण्याक्षाचा वध होतो आणि पुन्हा देवता लोक सर्वजण त्यांची भगवंताची स्तुती करतात. देव बाहेर आल्यावर आपलं शरीर झाडतात. म्हणजे तो जो कुठला वराह अवतार घेतलेला असतो, जसं वराह म्हणजे आपण रस्त्यावर डुकर करताना पाहतो, त्यांचं शरीर एक संपूर्ण शरीर असं थरथर थर करतात. आणि तसं केल्यावर त्यांचे रोम आणि काही शरीराचे केस जिथं पडतात ती बहिष्मती नगरी. वास्तविक मी काल म्हणलं की हिरण्यकश्यपूने त्याच्या हिरण्याक्षाच्या पत्नीला, आईला आपल्या एक खूप विस्तृत असा संदेश दिला किंवा त्यांना माहिती सांगितली किंवा श्रेष्ठ तत्वज्ञान सांगितलंय, जीव आल्यावर मरतोच वगैरे वगैरे. तर हे सगळं तत्वज्ञान आज येईल असं मला वाटलं होतं, पण आता एकदम त्यांनी स्वयंभू मनूचीच गोष्ट आलेली आहे. आणि ते माझ्या अंदाजाने ज्यावेळी भक्त प्रल्हादाचं चरित्र येईल त्यावेळेस ते येईल. ते मी काल आज घ्यायचं म्हटलं म्हणून मी सुरुवातीलाच त्याचा उल्लेख फक्त करत आहे. वास्तविक हे जय विजय किती श्रेष्ठ. म्हणजे तो तत्काळ हिरण्याक्ष आहे, तो वैकुंठ लोकी जातो. भगवंतानी सुदर्शन चक्रानेच मारलेला आहे त्याला. त्याचा जेव्हा विनाश होतो तेव्हा तो जातो. मग असं काय श्रेष्ठत्व असेल, किती श्रेष्ठत्व आहे. मग हे जे ऋषी सनक सनातन सनंदन यांना क्रोध आवरला नाही का. भागवतकार म्हणतात शेवटी ज्ञान कसं आहे, ज्ञानाला एक तो शाप आहे क्रोधाचा. ज्ञानमार्गी कामवासनेतून सुटू शकतो, आपल्या वैचारिक भूमिकेतून वगैरे, पण त्याला क्रोध मात्र अनावर झाला की म्हणजे काही इलाज नाही तिथं चालत. त्यांनी तो जिंकायला हवा. सनत कुमारांनी मान्य केले की आम्हाला संताप आला, आम्ही वैकुंठात येऊन रागवायला, क्रोध करायला नको होता आणि त्यांना शाप द्यायला नको होता, असं भगवंतासमोर. तर देव म्हणतात अरे तुमची तपस्या वगैरे आहे, देवांनी त्यांना त्या विषयापासून बगल दिली. पण वास्तविक क्रोध हा वाईट आणि त्यांच्या क्रोधाला बळी पडून जय विजयांना खाली मृत्यू लोकात हे अवतार घ्यावे लागले. याचं कुठंतरी चुकलंय. ज्या अर्थी ते जय विजय हे भगवंताचे
भालदार चोपदार म्हणा किंवा सेवेकरी होते, द्वारपाल होते, त्यार्थी त्यांची तशी काही ना काहीतरी प्रचंड योग्यता असेल ना, त्याशिवाय असं होणंच शक्य नाही. त्यांना ते पद मिळणं शक्य नाही. आणि म्हणजे जे वर्णन केलंय भागवतामध्ये की 6 दरवाजे उलटून गेल्यावर 7व्या दरवाजाच्या मुखाशी हे 2 जण उभे होते, म्हणजे दारात द्वारपाल. मग ते 7 दरवाजे असे म्हणतात की प्रत्येक ठिकाणी आपल्याला आसन वगैरे हे जे 7 प्राणायामाचे जे हे सांगितलेले आहेत, त्या प्रत्येकाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की 7 पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत, त्या पायऱ्या ओलांडून गेल्यावर काय प्राप्त होत असतं. मग हे ते म्हणतात की एकच मिनिट. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, कामानुज क्रोधाला कामाचा लहान भाऊ असं म्हटलं गेलंय. कारण तो कामानंतरच येतो, त्याचा मूळ प्रेरक संकल्प हा असतो. आणि ज्ञानी माणूस 6 दरवाजे ओलांडून जातो, पण त्याला जय विजय अडवतायत. म्हणजे हे 4 जण ज्ञानी आहेत म्हणून सांगितलंय. तर 7 पायऱ्या म्हणजे वैकुंठाची 7 दारं, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान आणि धारणा, त्या 7 पायऱ्या त्या सांगितल्या आहेत. आणि त्या 7 पायऱ्या ओलांडल्यावरच ब्रह्मसाक्षात्कार होत असतो. ही योगाची 7 अंग वैकुंठात प्रवेश मिळवून देतात. योग वशिष्ठ मध्ये वशिष्ठ ऋषींनी पण याचा उल्लेख केलाय. त्याला त्यांनी साधकांसाठी ज्ञानाच्या 7 भूमिका असा शब्द वापरलाय. आणि त्यांची नावं ही वेगळी आहेत, त्याला अनुरूप आहेत. म्हणजे योग वशिष्ठाच्या ह्याच्यात त्यांनी दिलेली. ते म्हणतात, पहिली शुभेच्छा विचारणा तनुमानसी, 4थी सत्वापत्ती, 5वी असंसक्ती, 6वी पदार्थ भावना आणि 7वी तुर्यावस्था. की ध्यानाचा अर्थ असा आहे की एका अंगाचं चिंतन, म्हणजे शरीर आणि डोळे स्थिर ठेवणं हे आसन झालं. धारणेचा अर्थ सर्वांगाचे चिंतन आहे. आणि धारणेत अनेक सिद्धी विघ्न उत्पन्न करतात, पण त्या डावलून आपण आपल्या मनात एक पक्क ठेवायचं की ह्या सगळ्यांच्या पुढं आपल्याला जायचंय आणि आपण आपल्या म्हणजे फ्लो मध्ये राहायचंय. ह्याच्यासाठी मनाची धारणा फार उच्च असावी लागते आणि कुठंतरी ते भान ठेवावं लागतं. सावधानतेची याला अपेक्षा सांगितलेली आहे. सर्वांगाच्या चिंतनात सिद्धी प्रसिद्धी ह्या बाधा आणत असतात. आणि सिद्धी प्राप्त झाली की प्रसिद्धी होतच असते. सेवेत प्रमाद करणाऱ्यांना पतन होत असते. जसं जय विजय, जय म्हणजे त्यातल्या त्या देशातील प्रतिष्ठा आणि विजय म्हणजे सर्व काय म्हणतात विश्वातील प्रतिष्ठा असं सांगितलंय. खूप विस्तृत त्याच्यावर भागवतकार चिंतन करतायत की माणूस प्रतिष्ठेचा मोह सोडू शकत नाही. अनंतराव आठवले म्हणायचे की लोकेशणा, माणसाला इतकी लोक वरवर चढवतात की तुम्ही किती मोठे, तुम्ही किती हे. हो बाबा, आपण मनात जाणून असायचं हे आपली त्याची पाठ फिरली ह्या आपल्याला 4 शिव्या देणार आहे, हे मनात जाणून असायचं. तरच तुम्ही तुमचा टिकाव लागू शकतो. त्याच्या शब्दाला भुलून आपण दुसऱ्या क्षणी आपल्याला महान ब्रह्मज्ञानी आणि कोणीतरी समजायला लागलो की तिथं घात होत असतो असं आप्पा आवर्जून म्हणायचे. मग हे जे दारेशणा, धनेशणा, लोकेशणा अशा त्यांचे माणसाला प्रचंड संपत्तीची हाव असते, स्त्रियांची हाव असते. अशा अनेक प्रत्येकाची ज्या ज्या ह्याला त्याला त्याने ईशणा असं लावून तो शब्द केलेला आहे. आणि त्याच्यावर हेच त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या क्षणी सावध पाहिजे, प्रसिद्धीचा मोह टाळला पाहिजे. आणि तो जर टाळता येणं शक्य झालं तरच तुम्ही पुढच्या ब्रह्मपदापर्यंतच्या एक पुढच्या पायऱ्या चढू शकता. भक्ती नामस्मरण हे सगळं उपासनांची हळूहळू माणूस जर स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात अडकून गेला तर त्यांची उपेक्षा करायला लागतो. त्याला वाटायला त्याच नामापेक्षा आपण मोठे आणि त्याचा पाय घसरतो असं ते स्वच्छ भागवतकार सांगतायत.
सनत कुमारांनी प्रभूच्या 7व्या दारापर्यंत म्हणजे जावं लागून माघारी परतावे लागले, पण त्यांचा क्रोध सात्विक होता. द्वारपाल भगवंताच्या दर्शनास बाधा उत्पन्न करत होते, पण तरी तो क्रोध आला हे मात्र डावलता येत नाही, तो म्हणलंच पाहिजे. ते ज्ञानाच्या मार्गात तो अहंकार त्यांना झाला. आणि नंतर आता हे फक्त ह्याचे उल्लेख केलेले आहेत. का सांगितलं तर भागवतकारांनी ज्या भागवतकारांनी त्याच्यावर चिंतन दिलंय, तर शेवटी अधिकार जय विजयांचा हा श्रेष्ठ असतोच हेही त्यांना मान्य होतं. म्हणूनच ते म्हणतात की त्यांना उशाप सहजपणे ते उशाप देतात. सॉरी. त्यानंतर आली ती एकदम म्हणजे हिरण्याक्षाचा वध झाला ही कथा सोडून आलेली आहे ती महत्वाची म्हणजे स्वयंभू मनूची कथा. स्वयंभू म्हणजे ब्रह्म, स्वतःच किंवा आपलं जे अस्तित्व आहे ते. आणि स्वयंभू मनू, मनू म्हणजे मनाच्या शक्ती किंवा मन, ज्याचे स्फूर्त किंवा अस्तित्व, मनाचं अस्तित्व असं रूप. आणि त्याची शतरूप ह्या प्रत्येक सिंबॉलिक गोष्टीच आहेत असं अनेक ठिकाणी चिंतनात आलेलं आहे. शतरूपा म्हणजे मनाची रूप आपली शेकडो असतात, ती शतरूपा असं म्हणजे तिचे सतत आणि बदलत असतं. ती त्याची पत्नी झाली आहे, शक्तीची रूप, ती शक्ती स्वरूपिणी असते, राणी किंवा स्त्री. तर ते शक्तीचे शेकडो रूप आहेत, म्हणून तिचं नाव शतरूपा. जी मूळ पहिली आपली आपण माणूस त्यांच्यापासून झालो हे जे म्हणतात ते, त्यांना प्रिय व्रत आणि उत्तानपाद ही दोन अपत्य म्हणजे मुलं. प्रिय व्रत म्हणजे जे आवडेल तेच करायचं अशी वृत्ती असणारा, आणि दुसरा उत्तानपाद, ज्याने एक पाय त्याचा उचललेला, म्हणजे थोडक्यात एक लाथा झाडायची सवय असते ना अशा माणसाला, तसा पाय त्याचा कुठेही चित्रात उत्तानपादाचं चित्र, एक पाय खूप उंच ठेवलेला, एका पायावर उभा असलेला असा घेतलेला आहे. म्हणजे माणसाची ते एक वृत्तीच असते की जे नकोय ते झाडायचं. आणि पुन्हा त्याच्या दोन पत्न्या सांगितल्यात, सुरुची आणि सुनीती. रुची माणसाला जे गोड लागतंय तेच हवं असतं, म्हणून सुरुची ही कायम कोणत्याही मनाची हीच अवस्था असते की जे चांगलं वाटतंय, आपल्याला भावतंय तेच आवडतं, आणि तेच आवडती राणी असं म्हटलंय. आणि सुनीती, नीतिमान राहायचं, तिथं खूप तुमच्या मनाविरुद्ध वागावं लागतं. कितीही प्रतिकूलता असेल, प्रतिकूल वाटत असेल, ते अंततोगत्वा ते आपल्याच हिताचं असतं, पण त्या क्षणी माणसाला ते रुचत नसतं. म्हणून सुनीती ती नावडती राणी असा त्यांचा उल्लेख आहे. आणि मग या 3 कन्या, आकुती, प्रसूती आणि तिसरी देवहूती. मैत्रेय ऋषी जेव्हा ही नावं सांगतात त्यावेळेस विदुरजी म्हणतात, हे काय, ही कुठली नावं, अशी का नावं असती, म्हणजे याच्यातून काय साध्य होतं. तर तेव्हा मैत्रेय म्हणतात, मला वाटलंच होतं तू मला हा प्रश्न विचारशील. पण आकुती अत्यंत योग्य असे त्यांचे ते उल्लेख आहेत, त्यांची नावं आहेत. मग आकुती म्हणजे आकृती, आणि इच्छाशक्ती किंवा इच्छाशक्ती. प्रसूती म्हणजे निर्माण करण्याची शक्ती, नवनिर्मितीची ताकद. आणि देवहूती म्हणजे दिव्य लोकातून देवतांना आव्हान करायची शक्ती, त्यालाच मंत्रशक्ती असं सुद्धा म्हणतात. आणि आता जी गोष्ट आली आहे ती कर्दम ऋषींची, आणि देवहूती म्हणजे मनुराजाची धाकटी कन्या. त्यालाही एक काय म्हणतो आपण, हे प्राप्त होत असतं, मला मिळाला, म्हणजे ज्याला आपण दृष्टांत म्हणतो तसा राजाला दृष्टांत होतो की तुझ्या मुलीसाठी योग्य म्हणजे उपवर मुलगी झालेली असते देवहूती, तिच्यासाठी ऋषी कर्दमांची मी योजना केली, तू त्यांना ती अर्पण कर. आणि इकडं समक्ष भगवान कर्दम ऋषींच्या प्रकटतात आणि त्यांना सांगतात की
र- हे ऋषी म्हणजे तू माझा अनन्य भक्त आहेस, पण सृष्टी निर्माण करण्याचं आता काम मोठं चालू आहे, त्याच्यात तुला तुझं योगदान द्यायचंय. परवाच्या दिवशी म्हणजे उद्याचा दिवस सोडून परवाच्या दिवशी असं स्वच्छ सांगितलेलं आहे की तुला भेटायला राजा स्वयंभू मनी आणि शतरूपा राणी आपल्या कन्येसह येतील. रूप यौवन शील गुण अशी संपन्न श्यामलोचना कन्या विवाह योग्य आहे, ती तुला पूर्ण अनुरूप आहे. तर ते तुला ती कन्या अर्पण करतील आणि तुला जी योग्य आहे अशी ती पत्नी आहे. तू तुझे वीर्य तिच्या गर्भात धारण करून त्याच्यापासून 9 कन्या निर्माण करशील आणि शेवटी एक मी तुझ्याच पोटी अंश रूपाने कपिल म्हणून जन्म घेईन आणि तू सर्व कर्म व्यवस्थित संसारिक कर्म पार करून नंतर सर्व कर्म मलाच अर्पण करशील आणि पुनश्च साधनेला निघून जाशील. हे सगळं वृत्तांत असं असं हे घडणार आहे असं देवांनी सांगितलेलं असलं तरी सुद्धा आपली बुद्धी शाबूत ठेवून कर्दम ऋषींनी ज्यावेळेस हे राणी वगैरे येतात त्यावेळेस त्यांची वधू परीक्षेचं इतकं वर्णन केलंय, म्हणजे जगातली पहिली वधू परीक्षा म्हणावी लागेल. ते येतात बसायला, ते सगळ्यांना कोण आपण साधारणपणे आसन कुणी या बसा करतो तसं आसन, तर त्या काळातली पद्धत म्हणजे ते जी काही आश्रम असतो तो शेवटी त्या आश्रमात ते चटया द्यायच्या, त्या छोट्या 4-3च्या सगळ्या चटया राजाच्या राजघराण्यातली जी लोक आलेली असतात त्यांना देतात. तर सगळेजण ते आसन घेऊन त्याच्यावर बसतात. पण देवहूती मात्र की एक शास्त्र संमत नियम समजून की आपल्याला दिलेलं पतीने दिलेल्या आसनावर आपण कसं बसायचं म्हणून, पण त्याचं स्वीकारायचं नाही असंही करायचं नाही म्हणून ती कडेला बसते आणि त्याच्यावर फक्त हात ठेवते आणि आपण स्वीकारलंय असं दाखवते. तिच्या तेवढ्या कृतीमधून ती वधू मला पसंत आहे असं ते सांगतात आणि मग त्यांचा पुढे विवाह करून कन्या अर्पण करतात आणि भरपूर काय म्हणतात धन दौलत, म्हणजे तिथं आश्रमात त्याची गरज नसते पण राजकन्येला खूप 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 दान तिच्याबरोबर अर्पण करतात, ज्याला आपण हुंडा असा शब्द वापरतो पण त्यांनी त्याच्यासाठी किती खूपच सांगितलेलं आहे काय काय दिलं. आणि मुळात त्यांच्या आश्रमाचं वर्णन इतकं सुंदर केलंय. तिथं झुंडीच्या झुंडी मतवाले पक्षी होते, भोवरे मंडळत होते, उन्मत्त मयूर होते, ते पिसारा फुलवून केकारो करत जोरात नाचत होते, कोकिळा कुहू कुहू आवाज करत होत्या आणि ते बिंदू सरोवरच्या पवित्र वृक्षवेलींनी घेरलेलं होतं. तऱ्हेतऱ्हेचे मृग आणि सारस पक्षी तिथं होते. तिथं जलकाग बत्तख असे पाण्यावर तरंगणारे पक्षी होते. हंस कुरर जलमृगासन चकवा चकोर असे मधुर स्वरात कलरव करणारे पक्षी होते. हरिण कोल्हे स्याही नीलगाय हत्ती लंगूर सिंह वानर मृग कस्तुरी मृग असे पशु पण त्या म्हणजे आश्रमाभोवती त्यांनी आश्रमाला घेरलेलं होतं. महाराज म्हणून आता उत्तम तीर्थात आपल्या कन्येसह पोचल्यावर पाहिले की कर्दम ऋषी पुन्हा इथं एकदा अग्निहोत्राचा स्वच्छ उल्लेख आला की अग्निहोत्रादी कर्मातून निवृत्त होऊन स्वस्थ बसले होते आणि मग पुष्कळ दिवसपर्यंत उग्र तपस्या केल्या कारणाने त्यांचे शरीर तेजस्वी दिसत होते. त्यांचे शरीर लांब ते उंच होते, म्हणजे विशाल नेत्र होते, डोक्यावर जटा खूप लांबच लांब होत्या, कमरेवर चिरवस्त्र होते. म्हणजे खरं तर असा अवतार बघितल्यावर कोणची उपवर मुलगी तयार होईल. पण हे दृष्टांत झाल्यानुसार इथं कर्दम ऋषी आहेत सगळं, म्हणजे त्या विचारच करत नाहीत, ते तिला तिथं अर्पण करतात आणि म्हणजे तिला चॉईस नसतो, ते तिची फक्त एक परीक्षा घेतात. वास्तविक भगवंतांनी ते सगळं सांगितलंय म्हणजे तिला स्वीकारणं हे कर्मप्राप्त आहे.
पण तरी सुद्धा परीक्षा घेतली असा उल्लेख आहे. आणि सर्व जणांनी पुन्हा ते एकदा ऋषींना प्रणाम करतात आणि ते त्यांना आशीर्वाद देऊन परत निघतात. ह्या म्हणजे काय म्हणतो आपण, आज्ञा देऊन जरी परत फिरले तरी आता त्यांचा कर्दम ऋषींचा म्हणजे विवाह जोरात लावून दिलेला असतो. ती तिथे राहते, सेविका तिच्या दास्या बरोबर असतात आणि हळूहळू त्याही म्हणजे त्या इतके दिवस ते लग्न लागतं आणि नंतर ते विसरून जातात, ते ध्यानाला बसतात आणि आपलं लग्न लागले हे पूर्ण विसरतात. म्हणजे जशी भामतीची गोष्ट आहे ती आजच्या म्हणजे नंतरच्या काळातली आहे. भामती ग्रंथ जी लिहिला गेला व्याकरणावरचा ग्रंथ आहे, तो खूप खूप क्लिष्ट गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यात. तर ते सगळं अभ्यास करून ते अहोरात्र लिहायचे. एके दिवशी काहीतरी निरांजनातलं तेल कमी झाल्याचं निमित्त होतं आणि ते निमित्त होऊन ते म्हणतात की अरे त्या स्त्रीला डोळा लागतो तिनिसांचा आणि एकदम अंधार होऊन आलं, ती पटकन येते आणि तेव्हा तर काही असं नसायचं की काडेपेटीने काडी लावली. ते 2 दगड घासायची, त्याच्या खाली कापूस ठेवायचा, मग त्याने वात लावायची आणि मग हा सगळा उपद्व्याप करते आणि मग ते तिला विचारतात तू कोण आहेस. मग तिला रडायलाच येतं की आपण अहोरात्र या माणसाची सेवा करतोय, जेवण खाण सगळं व्यवस्थित वेळच्या वेळेला, कुठंही त्या माणसाचं तिसरं लक्ष नसतं, जेवताना फक्त काय लिहायचंय काय करायचंय ह्याच चिंतन. आणि मग एकदम तो भानावर येतो, मग ते म्हणतो अरे मी तुझा खूप मोठा अपराधी आहे. तशी गोष्ट हिच्या बाबतीत देवहूतीच्या बाबतीत झाली की ते पूर्ण विसरून गेले की आपलं लग्न झालंय. पूर्ण त्यांनी ते इतके आपल्या साधनेत रमून गेले की त्यांना वाटतं की अरे मी लग्न कार्यात किती 2-4 दिवस वाया घालवले. म्हणजे असं एक प्रकारे काय म्हणतात त्याला, खंतच वाटते त्यांना वेळ वाया घालवल्याची. आणि मग पुन्हा आपण आपल्या ते ध्यानाला बसतात आणि खूप दिवसांनंतर म्हणजे कैक वर्षांनंतर म्हणजे ज्या वेळेस तिच्या आलेल्या बरोबर दिलेल्या दासी सुद्धा नसतात, तिच्यापाशी कोणीही उरत नाही, ती एकटी असते आणि त्यावेळेस एकदम कर्दम ऋषी जेव्हा त्यांच्या ध्यानातून बाहेर येतात, म्हणजे असती ती खूप रूपवान सुंदर अशी राजकन्या, पण ती त्या अरण्यात राहून त्या वनात राहून आणि फक्त सेवा करायची. त्यांना कधी त्यांचं ध्यान संपेल आणि ते कधी भानावर येतील तर आपण तत्पर पाहिजे म्हणून ती अत्यंत सजग असते आणि त्याच्यात इतकी कृश झालेली असते, तिच्या चेहऱ्यावरचं सगळं तेज संपलेलं असतं. म्हणजे खूपच काय म्हणायचं त्याला, अवस्था तिचे ते रूपाचं बेरूप आपण म्हणतो तसं झालेलं असतं. आणि हे सगळं अति आनंदाने एक व्रत म्हणून मात्र करत असते. तिच्या मनातही आपण काय करतो किंवा आपलं सगळं रूप गेलंय आता आपल्याला पार्लर मध्ये जायला पाहिजे हा असला काहीच विचार येत नाही की जे आहे ते पूर्ण मनाने स्वीकारलेलं आहे. ही आता आपण एक सेवा करतोय, हा महात्मा परमात्म्याच्या ध्यानात आहे, तर आपण त्याला व्यत्यय करायला नको असं म्हणून ती खूप शांतपणे सगळी सेवा करत असते. आणि त्याच्यातच एकदा हे ना जागा म्हणजे काय म्हणतात त्यांना भानावर येतात ते त्यांचं योग साधनेतून. आणि एकदम हिच्याकडे पाहिल्यावर त्यांना खूप वाईट वाटतं की अरे काय ही राजकन्या होती आणि आज आपल्या ह्याच्यात किती आपण मग्न राहिलो आपल्या ध्यानधारणेत आणि हिची काय अवस्था झाली आहे. मग ते तिला सांगतात की तू ते खूप त्यांचे योग विद्या, योग माया, अनेक विद्या ते खूप सर्व काही जाणत असतात आणि ते तिला म्हणतात त्या बिंदू सरोवरात स्नान करून त्याप्रमाणे ती त्या बिंदू सरोवरात स्नान करते. इतकं तिचं रूप बदलतं, अत्यंत देखणं होतं जशी ती पूर्वी होती तशी, आणि तिच्या शेकडो दास्या तिच्या सेवेला येतात.
ह्या कशा काय पाण्यातनं बुडी मारून बाहेर येस्तोवर तिच्या पुढं असंख्य गोष्टी उभ्या असतात म्हणजे सेवेला, आणि त्या पटापट तिला हवे त्या वस्तू, प्रसाधन, साहित्य सगळं पुढं करत असतात आणि ते देत असतात. आणि मग ते त्याच्यापूर्वी ती त्यांच्याशी बोलती, म्हणजे ती म्हणते की हे स्वामी, मी जाणते की निष्फळ न होणारी योग शक्ती, त्रिगुणात्मिका मायेवर अधिकार ठेवणारे आपण आहात. आपल्याला कोणतेही ते ऐश्वर म्हणजे अलौकिक आहे, ते सामान्य माणसाला मिळतच नसतं. हे अलौकिक ऐश्वर आहे. विवाहाच्या वेळी जी प्रतिज्ञा केली की तुम्ही गर्भाधान माझ्या ठिकाणी करणार, ते करणारच ना. मग मी काळजी कशाला करू? तुमच्या फक्त ही साधना कधी थांबेल याचा मी वाट बघत होते. ते पूर्ण व्हायची, पूर्ती व्हायला पाहिजे होते. आता मला असं वाटतंय की तो काळ आलाय. आपल्या दोघांच्या समागमासाठी शास्त्रानुसार जे कर्तव्य असेल त्याचा मला तुम्ही उपदेश करा, कारण मला काही त्यातलं माहिती नाही, असं ती स्वच्छ आपल्या नवऱ्याला सांगते. म्हणजे किती स्वच्छ स्पष्ट मतं आहेत तिचे. आणि योग्य गोष्टींनी आपण आनंदित होऊ आणि समागम करू, असं ती उघडपणे कर्दम ऋषींपुढे प्रस्ताव मांडते. ती तिची इच्छा पूर्ण करायसाठी ते योगात स्थित होतात. आणि त्यांनी जे विमान निर्माण केलंय ते केवढं सुंदर आहे, त्याचं वर्णनच इतकं अप्रतिम केलेलं आहे की बस. कर्दम मुनींनी आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी योगात स्थित होऊन एक विमान रचले, जे इच्छेने सर्वत्र मनात यायचा अवकाश की त्या दिशेने ते विमान फिरायचं आणि जायचं. त्याला बाकी कशाचीही गरज नव्हती, फक्त इच्छा करायची की जायचं. हे विमान सर्व प्रकारच्या इच्छित भोग प्रदान करणारे होते, अतिशय सुंदर होते, सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त होते, सर्व संपत्तीच्या उत्तरोत्तर बुद्धीने संपन्न होते, मणिमय खांबांनी सुशोभित होते, सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होते, जिकडे तिकडे दिव्य सामुग्री ठेवलेल्या होत्या, चित्रविचित्र रेशमी झेंडे होते, ते पताकांनीही सजवलेले होते, त्यावर गुंजारो भ्रमर करत होते, रंगीबेरंगी पुष्पमाला सोडलेल्या होत्या, रेशमी वस्त्रांनी सुशोभित होते. एक म्हणजे त्याच्यात दालनं तर इतकी होती, एकावर एक बनवलेल्या खोल्या, म्हणजे आजकाल आपण जे काय करतो आपण माड्या चढतो आपण, ते सर्रास झालंय. पण विमानात तशी सोय होती, ते विमानं तशी होती असं त्यांनी केलं. एकावर एक बनवलेल्या खोल्या, वेगवेगळ्या ठेवलेल्या शय्या, पलंग, पंखे, आसनांमुळे म्हणजे पंख्यांचा उल्लेख सुद्धा त्याच्यात केलेला आहे. फार सुंदर वाटत होते. जिथे तिथे भिंतीवर म्हणजे शोपीस, हे किती पुरातन काळापासून उल्लेख आहेत. हा सुरुवातीचाच आहे हा काळ सृष्टी रचनेच्या. शिल्परचना केल्यामुळे अपूर्व शोभा देत होती. पाचूची फरशी होती, पोळ्यांची बैठक होती, लाल पोळी जी असतात ती पोळ्याप्रमाणे पोळ्यांचेच उंबरठे होते, दारावर हिऱ्यांची कवाडे होती, इंद्रदिल मण्याच्या शिखरावर सोन्याचे कलश होते, त्या हिऱ्यांच्या भिंतीवर सुंदर लाल जोडलेले म्हणजे ते भिंतीवर जोडलेले होते. ते असे वाटत होते की जणू विमानाचे डोळेच आहेत. रंगीबेरंगी चांदण्या, बहुमूल्य सोनाऱ्या नंदवारांनी सजवलेले होते. त्या म्हणजे नयनरम्य आरासेने सजवलेले होते. त्या विमानावर जिथे कुठे कृत्रिम हंस, कबूतर, म्हणजे कृत्रिम ह्याचाही उल्लेख आहे. हंस पारावत व्रातैस तत्र तत्र निकुंजिक्रम, कृत्रिमान मन्यमानैस्वान अधिरूह्य च, जे खोटे होते, कृत्रिम होते असे हंस, कबूतर हे पक्षी होते, आणि त्यांच्याशी खरी कबूतर आणि हंस बोलायला यायचे ना आपल्या भाषेत बोलायचा प्रयत्न करायचे, इतके ते हुबेहूब होते असं थोडक्यात त्यांनी सांगितले. त्या विमानावर क्रीडास्थली होती, शयनगृह होते, बैठक, अंगण, चौक होते, यामुळे विमान खुद्द कर्दमजींनाच विस्मित केलेले होते. अशा सुंदर घरास पाहून
देवहूतीने जेव्हा प्रसन्न चेहऱ्याने म्हणजे तिने पाहिले नाही तेव्हा ते त्यांच्या अंतःकरणाचा, कारण हे जेव्हा आधी विमान झालं आणि मग ती म्हणते की आता आपलं रूप काय आहे, म्हणजे तिला नंतर ते रूप प्राप्त झालंय. ती एवढं सुंदर आणि छान विमान आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव कर्दमजी बघतात की ती काय फारशी आनंदी नसती. मग त्यावेळेस कर्दमजी तिच्या अंतःकरणातील भाव जाणतात आणि मग ते म्हणतात, हे प्रिय, तू त्या बिंदू सरोवरात स्नान कर आणि मग विमानावर आरूढ हो. हे विष्णू भगवानांनी दिलेलंच आहे असं समजून, तीर्थ समजून मनुष्याच्या सर्व कामनांची प्राप्ती करणारं विमान आहे हे कमललोचने देवहूती. तुला मी सांगितल्याप्रमाणे तू तत्काळ गोष्टी करून विमानात ये. आणि ती त्याप्रमाणे करते आणि ती अक्षरशः सरोवरात डुबकी मारल्यावर तिने त्यात एका महालात 1000 कन्या पाहिल्या. सॉरी, सर्व किशोरवयीन अवस्थेतल्या होत्या. तिच्या शरीराला अतिशय सुरेख असा कमळाचा सुगंध येऊ लागला. देवहूतीला पाहून त्या सर्व स्त्रिया उभारल्या. तिच्या सेवेला हात जोडून, आम्ही आपल्या दास्या आहोत, आम्हाला आज्ञा द्या, काही काम सांगा, आमचे काय आपली सेवा करू, असे विनवू लागल्या. विदुरजी हे सांगतायत मैत्रेयजी. तेव्हा त्या स्वामिनी सन्मान देणाऱ्या, मान देणाऱ्या त्या रमणींनी बहुमूल्य म्हणजे आपण त्या उटणी म्हणतो तसे मसाले तिच्या अंगाला लावले. खूप तिला उत्तम स्नान घातले. नवनवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी समोर दाखवली, आता हे नेसता का, हे नेसता का, असं तिच्या पुढे वस्त्र टाकली. आणि नंतर तिला योग्य वाटेल ते वस्त्र दिल्यावर ते म्हणाल्या की मौल्यवान आभूषण ती घ्या. आणि ती सर्व गुण संपन्न भोजन, पिण्यासाठी अमृता समान स्वादिष्ट असो सगळं प्रस्तुत केलं. आता देवहूतीने आरशात आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की म्हणजे आपण काहीच्या काहीच सुंदर दिसत आहोत. आपण पूर्वी होत्या तशाच आहोत. राजकन्या असताना ज्या एक आपला डौल होता तोच पुन्हा दिसून आला. स्वच्छ वस्त्र धारण केलेले, शरीर निर्मळ आणि कांतिमान. आणि ती मग तिला डोक्यावरून स्नान घातल्यामुळं ती खूप सुरेख दिसत होती. गळ्यात हार, पायात पैंजण, छमछमणाऱ्या सोन्याचे पैंजण, म्हणजे त्या दागिन्यांचंही विस्तृत वर्णन केलेलं आहे. आणि ती विमानावर निवास कवच करून दीर्घ काळपर्यंत मेरू पर्वत, म्हणजे त्या विमानावर ते कैक वर्ष, शेकडो वर्ष राहिले असं सांगितलेलं आहे. म्हणजे आणि त्याच्यात त्यांना त्या शेकडो वर्ष पुरेल एवढं साधन सामुग्री, सर्व गोष्टी मिळत होत्या. त्याच्यातून त्यांनी खाली काय काय पाहिलंय, हिमालय कसा आहे तो बघ. म्हणजे आजचं जगभरातले जे वर्णन आहेत, अगदी आल्प पर्वतांच्या रांगांची जी वर्णनं केली आहेत त्याचे सुद्धा उल्लेख, फक्त नाव ते नाही, असे कर्दम ऋषींनी केले आहेत. आणि ते वरून तिला दाखवतात विमानातून की ते बघ, ते बघ असं सांगतायत. ते कुठं कुठं गेलेत तर वैश्रंभके सुरसने नंदके पुष्पभद्रके मानसे चैत्ररथेच स रेमे रामया रतहा. म्हणजे वैश्रंभक, सुरसन, नंदन, पुष्पभद्र, चैत्ररथ अशा अनेक देवोद्यानात म्हणजे देवांची जी उद्यानं आहेत तिथं त्यांनी तिला फिरवलं. त्याच्यावरून त्यांनी विहार केला. सॉरी. भगवंताच्या भवभयहारी पवित्र पादपद्मांचा आश्रय घेतलाय त्या धीर पुरुषांसाठी कोणची गोष्ट अशक्य आहे, काय मिळणार नाही. म्हणजे एवढी दुर्लभ असणारी गोष्ट, म्हणजे किती अचंबित करतो. प्रदीर्घ काळ त्यांनी ध्यानधारणा केली, जपजाप्य केलं, भगवंतात मन लावलं, त्याच्यातून त्यांना एवढं मिळालं की शेकडो वर्ष त्यांची ती साधना, म्हणजे खर्ची घालून त्यांनी शेकडो वर्ष हवेत ते विमान ठेवलं. आणि विमानाला कोणत्याही प्रकारचं इंधन नाही, मनाच्या इच्छाशक्तीचं फक्त इंजन. म्हणजे केवढी प्रबळ इच्छाशक्ती असेल. आणि हे व्यासांनी लिहिलंय ते इतकं सुरेख लिहिलेलं आहे. महायोगी कर्दमजी हे सारे भूमंडल ठिकठिकाणच्या चित्रविचित्र रचनेमुळे अतिशय आश्चर्यकारक प्रतीत होत होते. ते आपल्याला प्रियेला सर्व दाखवून
शेवटी ते शेकडो वर्षांनी त्या देवहूतीला आनंदित करून पुष्कळ वर्षेपर्यंत विहार केल्यानंतर एका मुहूर्ता तो कैक वर्ष असून तो एका मुहूर्तासारखा वाटला, छोट्याशा कालावधीसारखा वाटला. ते आपल्या आश्रमात परतले. त्या विमानातील रतिसुख वाढवणाऱ्या अतिसुंदर शय्येचा आश्रय केल्यामुळे त्या परमरूपवान प्रियतम देवहूतीला कशाचेच भान नव्हते. म्हणजे त्या पलंगाचं वर्णन, त्याच्यावरच्या बेडशीटचं वर्णन सगळं त्यांनी इतकं विस्तृत केलेलं आहे व्यासांनी, म्हणजे आपल्याला ते वाचताना खूप अचंबित व्हायला होतं. जसं रामायणामध्ये सुद्धा राम आणि सीता वनवासाला निघण्यापूर्वी ती आपला पलंग देणार असती त्या आपल्या जे काही कुलगुरू वगैरे येत असतात त्यांच्याकडे पठणाला, त्यांच्या मुलाच्या पत्नीला. तर त्याचंही वर्णन त्यांनी इतकं रामायणात वाल्मिकींनी केलंय, त्याचीच मला आता स्मरण झालं की आत्मज्ञानी कर्दमजींनी सर्व प्रकारचे संकल्प जाणत होते. देवहूतीस आता संतान प्राप्तीची एक काय म्हणतात अधीरता झाली निर्माण. मग त्यांनी एकसारख्या आपल्या स्वरूपाचे 9 विभाग करून कन्यांच्या उत्पत्तीसाठी एकाग्र चित्ताने अर्धांग रूपात पत्नीची भावना करून तिच्या गर्भात वीर्य स्थापन केले. त्या देवहूतीने एकदम बर का आता सा सुशुवे सद्यो देवहूती स्त्रिया प्रजाहा सर्वास्ताश्चा रुसस्वांगो लोहितोत्पलगंधया. त्यांनी एका वेळी 9 कन्यांना जन्म दिला. त्या सर्वांग सुंदर कन्या होत्या. त्यांच्याही शरीरातून लाल, जसं तिच्या शरीरातून गंध येतं सांगितलं होतं, तसं त्या 9 कन्यांच्या शरीरातून लाल कमळाचा, म्हणजे लाल कमळ म्हणजे त्याचं काय आपल्याला माहिती नाही, त्याचा काहीतरी एक विशेष वेगळा सुगंध असेल, कारण लाल कमळाचा सुगंध येत होता असं पर्टिक्युलरली सांगितलंय. म्हणून त्याच वेळी शुद्ध स्वभावाच्या सती देवहूतीने पाहिले की पूर्व प्रतिज्ञेनंतर मग ते आता सांगितलेलं असतं 9 कन्या झाल्या की म्हणजे गृहस्थाश्रमाचं की एक अपत्य झालं की संपलं, ते लागतात, मी आता संन्यास घेऊन जातो म्हणायला. मग ती खूप घाबरती आणि ती म्हणते छे छे तुम्ही वनात जाऊ इच्छिता हे मला कळतंय, पण म्हणजे तिला आता कितीही झालं तरी कैक वर्षांचा सहवास असतो. ती खूप व्याकुळ होती आणि ती म्हणते की मला थोडं म्हणजे कितीही असलं तरी पटकन मनातलं बोलायचं धाडस नसतं, काही बोलायचंय, विचार मांडायचे. त्यावेळेस ती म्हणते की मी शरण आली आपल्याला, मला अभय द्या की मी एकटी स्त्री ह्या मुलींना वर कुठं हुडकत हिंडू, मला काहीतरी सांगा की मला त्यांना उपवर मुली झाल्यावर मी काय करू, असं म्हणजे तिच्या पुढे माझ्या पुढे प्रश्न आहे, तर त्यांचा तो प्रश्न तुम्ही निकालात लावल्याशिवाय योग्य वर हुडका आणि मगच काय ते हे करा असं ती सांगते. आणि मग त्याप्रमाणे ते त्या 9 ऋषींना 9 पत्न्या दिलेल्या आहेत, 9 मुली दिलेल्या आहेत. खूप प्रत्येकाला कोणाला कोणची मुलगी कोणाला कोणची मुलगी असं त्याचं सगळं ते वर्णन केलेलं आहे. आणि मग ती पुन्हा म्हणते की तुम्ही आता मी एकटीच राहिले, मग आता मला मी काय म्हणजे एकटी काय करणार, तर मला सोबतीसाठी कुणीतरी पाहिजे. तर तुम्ही भगवान अंश घेणार आहे असं तुम्ही म्हणाला होता तुमच्या म्हणजे वीर्याद्वारे माझा अंश तुटत, तर तुम्ही त्याला प्रकट करावं, म्हणजे कृपया मला मुलगा असल्यावर मला कुणाकडे बघायची गरज नाही अशी ते म्हणते. मग त्यावेळेस कर्दम ऋषी तिचा मानस जाणतात आणि मग ते पुन्हा एकदा ती वीर्य स्थापना करतात आणि त्यातूनच कपिल महामुनींचा जन्म आहे. आणि कपिल महामुनी हे जे सांख्य योगाचे प्रवर्तक म्हटले जातात, खूप म्हणजे खूपच त्या आश्रमात इतकी आधीच तर ते खूप प्राणी पक्ष्यांनी विपुलता असते, पण जेव्हा कपिलजींचा जन्म होतो त्यावेळेस खूप सगळीकडे आनंदी आनंद होतो. स्वतः भगवानच आलेले आहेत त्यामुळे तो होणारच. आणि देवहूती म्हणते की म्हणजे देवहूतीला कर्दम ऋषी म्हणतात, हे राजकुमारी सोनेरी केस कमलाप्रमाणे डोळे चरणाकन्याच्या शिशूच्या रूपात
प्रत्यक्ष भगवान आलेले आहेत आपल्या घरात, साक्षात श्रीहरीनेच ज्ञान विज्ञानद्वारा कर्माच्या वासनांचा मूलच्छेद करण्यासाठी तुझ्या गर्भातून प्रवेश केला आहे या म्हणजे विश्वात. तर आता हेच मी पर्यटनाला जातो किंवा मी आता संन्यास घेतो, तर हाच तुझं रक्षण करेल किंवा हाच ह्याच्याकडनंच तू काय करायचं ते मिळव. सिद्धगणांचे स्वामी सांख्यचार्याचे पण माननीय होतील, आशीर्वाद देतात आपल्या बाळाला. वास्तविक तो परमेश्वर असतो, पण तरी सुद्धा कुठंतरी वडील या नात्याने ते सांगतात सॉरी, हा विश्वात खूप कीर्ती पसरवेल, कपिल नावाने तो प्रसिद्ध होईल. जगताची उत्पत्ती करणारे ब्रह्माजी त्या दोघांना म्हणजे आता हे सगळी माहिती विदुरजींना वगैरे ते सांगतायत. ते निघून जातात कर्दमजींच्या आज्ञेप्रमाणे. 9 कन्यांचा, त्या ज्या 9 कन्या आहेत त्यांचा उल्लेख आता पुढे केलेला आहे. प्रत्येकीचं पतीचा आणि तिचा उल्लेख. आपली कला नावाची कन्या मरीची ऋषींना दिली, अनुसया अत्री ऋषींना दिली, श्रद्धा अंगिरांना दिली, हवीरभूप कुलस्थांना समर्पित केली, कुलह ऋषींना अनुरूप गती नावाची कन्या दिली, क्रतू बरोबर परमसात्विक साध्वी क्रियेचा विवाह केला, भृगुजींच्या ख्यातीशी विवाह केला, वशिष्ठांना अरुंधती समर्पित केली, अथर्व ऋषींना शांती नावाची कन्या दिली. त्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो. कर्दमजींनी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्नी सहित खूप सत्कार केला, म्हणजे स्वतःच्या मुलीच असल्या तरी ते ऋषींना अर्पण केल्या आणि त्या ऋषींचे सत्कार केले. आणि मग आता मात्र ते आपल्या पत्नीची आज्ञा घेऊन अतिशय आनंदाने बाहेर पडतात. देवादिदेव श्रीहरीनेच अवतार घेतलाय. म्हणजे आता मला तुझी काळजी नाही असं सांगते ते. आपल्या मुलासहित पत्नी देवहूती पतीच्या पाया पडते आणि खूप म्हणजे तिला खूप भावना दाटून येतात की आता पुन्हा कधीही दर्शन नाही. पण ज्या आपल्या ठराव थोडक्यात जे काही कॉन्ट्रॅक्ट झालं होतं असं की 9 कन्यांना जन्म देणार आणि मूल जन्माला देणार मुलगा, हेच त्याप्रमाणे सगळं गेलंय. म्हणजे आपल्या इच्छा कुठल्याही राहिल्या नाहीत, स्त्री सुलभ भावना मनात काहीही अपूर्ण राहिल्या नाहीत. त्याचा एक विलोभनीय आनंद असतो तिला. ती खूप शांत असते आणि ती पतीला वंदन करते. आणि आता माझा मुलगा मला या पाप माझे म्हणजे कितीही झालं तरी मी भोगामध्ये किती वर्ष अडकले, किती या दुःखमय संसाराला कवटाळून बसले आणि त्या सगळ्यातून मला काहीतरी मला म्हणजे काय योग साधना घडायला पाहिजे, भगवत चिंतन घडायला पाहिजे. तर ते घडू दे अशी मला आशीर्वाद द्या असं ती त्यांना सांगते. ते म्हणतात अगं साक्षात श्रीहरी तुझ्यापाशी आहे, तू काय काळजी करतेस. आणि मग ते तिला आशीर्वाद देऊन निघून जातात. आपण प्रकृती रूपाने आहात, चतुर्भुज जे अलौकिक रूप आहे हे ते गेल्यानंतर 5 वर्षाचे कपिल मुनी झाल्यावर त्यांच्या पाया पडते आणि त्यांना सांगते, त्यांना हे सगळं म्हणते की आपण चतुर्भुज आहात